पंढरीचा नाथ लागलीये आस, भक्तांना खास भेटीसाठी। एक अलौकिक ओढ असते अर्थातच वारीची। घर दार पोर बाळ संसार सुखाचा भौतिक गोष्टींचा सगळ्याचा त्याग करून वारकरी पायी पंढरीला निघाले आहेत। तुकोबारायांची पालखी उद्या प्रस्थान ठेवणार आहे पंढरीच्या दिशेनं। देहूनगरी भाविकांच्या स्वागताकरता सुद्धा सज्ज झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे या ठिकाणी उपस्थित असतील। या पालखी सोहळ्याकरता संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्तानं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अंतर्गत वाहतुकीत सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळता सगळ्या वाहनांना देहूत बंदी असणार आहे। जुना मुंबई पुणे महामार्ग ते देहूगाव कमानीपर्यंत प्रवेशास वाहनांना बंदी असेल। यातून अत्यावश्यक सेवेतील वाहनं, बसेस, दिंडीतील काही वाहनं, स्थानिक नागरिकांची हलकी वाहनं यांना परवानगी देण्यात आलेली आहे। महत्त्वाच्या ठिकाणी या सोहळ्यावर नजर ठेवण्याकरता 42 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, तर अनेक ठिकाणी मनोरे उभे करण्यात आलेले आहेत। नदीकाठावर महिलांकरता 3 ठिकाणी या ठिकाणी चेंजिंग रूमची देखील सुविधा करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।